नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासिकेला आपण इयत्ता 9वी संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका अभ्यासणार आहोत। या संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिकेमधील प्रकरण क्रमांक 1 राष्ट्रीय सुरक्षा या प्रकरणावर आधारित उपक्रम आपण पूर्ण करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला तुमची इयत्ता 9वीच्या वर्गाची गणित प्रात्यक्षिक पुस्तिका, जलसुरक्षा वही, संरक्षणशास्त्र नोंद वही, शारीरिक शिक्षण नोंद वही, विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक नोंद वही आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल बुक पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या। प्रकरण क्रमांक 1 राष्ट्रीय सुरक्षा। सुरक्षेचा अर्थ, भारताचा इतिहास, संकल्पना, राष्ट्र, राष्ट्रराज्य, राष्ट्रवाद, राष्ट्रहित, राष्ट्रीय सामर्थ्य। व्हिडिओ पॉज करून ती सर्व माहिती तुम्ही वाचायची आहे। आणि शेवटी आहे राष्ट्रीय सुरक्षा। उपक्रम पहिला प्रश्न, अलेक्झांडरने भारतावर केलेल्या आक्रमणाच्या संदर्भात वाचन करा। अलेक्झांडरला भारतातील कोणत्या राजांनी मदत केली? अलेक्झांडर व पोरस यांच्यात झालेल्या झेलमच्या लढाईचे वाचन करा। पोरस राजाने दाखवलेला स्वाभिमान, पराक्रम याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा। उत्तर बघा, अलेक्झांडरने भारतावर केलेल्या आक्रमण याच्या संदर्भात वाचन। जेव्हा अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारत 3 मोठ्या भागात विभागलेला होता। आंबीज राज्य सिंधू 327 इसवी सन पूर्व मध्ये अलेक्झांडर भारतात परतेल। तक्षशिलाचा राजा आंबी अलेक्झांडरला मदत करीत होता। त्यावेळी 2 लहान पोरस आणि मोठा पोरसच्या राजाने दाखवलेला स्वाभिमान, तक्षशिलेच्या राजाने आंबींनी अलेक्झांडरचे स्वागत केले आणि मोठ्या पोरसवर हल्ला करण्याचे सांगितले। लहान पोरस आंबीचा संबंधित होता। त्याने अलेक्झांडरचा अवलंब स्वीकारला आणि मोठ्या पोरस विरुद्ध सहकार्य केले। दुसरा प्रश्न, अलेक्झांडर व राजा पुरू म्हणजे कंसात पोरस यांच्यात झालेला संवाद शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करा व त्याचे नाट्यीकरण सादर करा। उत्तर बघा, अलेक्झांडर हा राजा खूप बलवान होता आणि त्याच्याकडे खूप सैन्य होते। त्याला पूर्ण जग जिंकायचे होते। एके दिवशी त्याने पोरसचे राज्य आपल्या हाताखाली करायचे ठरवले व मोठे युद्ध चालू केले। अलेक्झांडर, माझे सैनिक सज्ज आहेत। मग पोरस म्हणतो, हा बघूया कोण जिंकतो ते। युद्ध चालू होते व राजा पोरस हरतो। अलेक्झांडर, त्या राजाला बंदी म्हणून आणा, तुझी शेवटची इच्छा। त्यावर पोरस म्हणतो, मला बंदी नाही बनायचे आहे। माझ्याबरोबर एका राजासारखा वागलास तर तुझे मी कौतुक करेन। हे ऐकून अलेक्झांडर पोरसला त्याचे साम्राज्य परत देतो। अशा प्रकारे अलेक्झांडर व राजा पुरू यांच्यातील संवाद लिहायचा आहे आणि त्याचं नाट्यीकरण करायचं आहे। तिसरा प्रश्न, सम्राट अशोकाच्या काळातील भारताच्या नकाशाचे अवलोकन करा। प्राचीन भारताच्या राजकीय आराखड्यात सम्राट अशोकाच्या साम्राज्य विस्ताराची सीमा, ठिकाणे, स्थळे दर्शवा। उत्तर, आपल्या सुमारे 40 वर्षांच्या विस्तृत राज्यकारभारात त्यांनी म्हणजे सम्राट अशोकांनी वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला। चक्रवर्ती सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान आणि शक्तिशाली सम्राटांमध्ये अगदी शीर्षस्थानक आहेत। त्यासाठी आपण इयत्ता 6वीचे इतिहास आणि नागरिकशास्त्राचे पुस्तक अभ्यासू। पहा, या नकाशामध्ये सम्राट अशोकाच्या काळातील सीमा, स्थान आणि ठिकाणे दर्शवलेली आहेत। अशा पद्धतीने तुम्ही भारताचा नकाशा घेऊन हे स्थान दाखवायचे आहेत। अशोकाच्या काळातील शिलालेख आहेत, अशोकाचे स्तंभलेख, अशोकाचे साम्राज्य आणि आंतरराष्ट्रीय
सीमा त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. चौथा प्रश्न, खालील मुद्द्यांवर चर्चा करा. परकीय आक्रमणास सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व. राष्ट्रीय एकात्मतेसाठीच्या भारतीय संविधानातील तरतुदी. वरीलपैकी एका घटकाबद्दल चर्चा करून त्याचे मुद्दे लिहायचे आहेत. त्यापैकी आपण परकीय आक्रमणास सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व त्याविषयी मुद्दे पाहू. एकाच देशातील लोकांमध्ये आपण सर्वजण एकाच राष्ट्राचे नागरिक आहोत अशी समानतेची भावना असणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय. भारतासारख्या विशाल देशात अनेक जाती, धर्माचे, पंथांचे, वेगळी संस्कृती, भाषा, आचरण असणारे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. भारतीय नागरिकांमधील हा सलोखा केवळ राष्ट्रीय एकतेमुळे टिकून आहे. जेव्हा देशावर एखादे परकीय आक्रमण होते तेव्हा तेथील नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरते. अशावेळी नागरिकांनी घाबरून न जाता सरकारला आणि सैन्याला योग्य पाठिंबा देऊन परकीय आक्रमणाला धैर्याने तोंड देण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवले पाहिजे. आपसात न भांडता नागरिकांनी अशावेळी अंतर्गत शांतता कायम ठेवली पाहिजे. सुरक्षा विषयक सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे. अशा वेळीच राष्ट्रीय एकात्मता उपयोगी पडते. पाचवा प्रश्न, भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीचे राष्ट्रशक्तीचा घटक म्हणून असलेले महत्त्व यावर टिप लिहा. उत्तर, भारतात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे. आपल्या देशात सोने, हिरे, मॅंगनीज, लोह या खनिजांचा साठा आहे. या नैसर्गिक संपत्तीचा राष्ट्राच्या प्रगतीमध्ये उपयोग होतो. वारा, सौर ऊर्जा, अणुऊर्जा, लाटा हेही नैसर्गिक संपत्तीचा भाग आहे. ऊर्जा निर्माण होण्यासाठी इंधनाचा उपयोग होतो. कोणत्याही देशातील नैसर्गिक संपत्तीच्या उपलब्धतेनुसार त्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज करता येतो. आपल्या देशातील 14% पृष्ठभागावर जंगल आहे. त्यातून विविध प्रकारचे संसाधन मिळतात. म्हणून भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीचे राष्ट्रशक्तीचा घटक म्हणून असाधारण महत्त्व आहे. सहावा प्रश्न, भारताचा विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास यावर चर्चा करा. चर्चेत आलेले मुद्दे येथे लिहा. उत्तर, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची वेगाने वाढ झाली आहे. भारत सरकारने तंत्रज्ञानालाही प्राधान्य दिले आहे आणि भारतीय लोकांना विज्ञान केंद्रित करण्याचे उद्दिष्ट देखील ठेवले आहे. भारताचे मुख्य लक्ष आता केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने स्वतःची प्रगती केली आहे. तंत्रज्ञानासाठी सर्वाधिक आकर्षक गंतव्यस्थानांमध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारताने बऱ्याच नवीन तंत्रज्ञानाचा विकास केला आहे ज्यामुळे लोकांचे जीवन सुकर व आरामदायक झाले आहे. भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले आहे ज्यामुळे भारत आर्थिकदृष्ट्या वाढू आणि विकसित होऊ शकेल. तंत्रज्ञान ही त्यांची प्राथमिकता असल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे आणि ते लोकांना विज्ञान केंद्रित करण्याचे लक्ष ठेवत आहे. सातवा प्रश्न, भारताच्या आण्विक आणि अवकाश क्षेत्रातील कामगिरीची गटचर्चा करा आणि गटचर्चेतील महत्त्वाच्या बाबी लिहा. उत्तर, अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने मोठी प्रगती केली आहे. 201 IS मध्ये इस्रोने एका रॉकेटमध्ये 104 उपग्रह प्रक्षेपित केले आणि जागतिक विक्रम नोंदविला. भारताकडे अणुसंसाधने आणि अणुऊर्जा प्रकल्प आहेत आणि त्यांनी देशाच्या हितासाठी बरेच अणुसंशोधन केले आहे. वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात भारत जगातील अव्वल देशांपैकी एक आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रात अव्वल 5 देशांमध्ये हे स्थान आहे. प्रख्यात ध्रुवीय उपग्रह आणि चंद्रावरील मोहिमेसह अंतराळ मोहिमेसाठी भारत नियमितपणे हाती घेतलेला आहे. इस्रोने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताच्या विकासाबाबत बरीच कामे केली आहेत. इस्रोने एकाच रॉकेटमध्ये 104 उपग्रह प्रक्षेपित केले आणि जागतिक विक्रम नोंदविला. भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प असून त्यांनी देशाच्या हितासाठी अणुऊर्जा संशोधन केले आहे.